पिंपळगाव खांड धरणातून पठार भागासाठी पिण्याच्या पाण्याचं आवर्तन सोडल्याबद्दल माजी आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड, आमदार वैभवराव पिचड यांचा संगमनेर तालुक्यातील घारगाव या ठिकाणी सर्वपक्षीय जाहीर सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सीताराम गायकर, मनसेचे किशोर डोके, सेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, पंचायत समिती सदस्य प्रियंका गडगे, उद्योजक बबन गागरे, घारगावच्या सरपंच अर्चना आहेर, नितीन आहेर, चंद्रकांत घुले, शांताराम वाकळे, सर्जेराव ढमढेरे, चांद शेख, संदेश गाडेकर, दिलीप साळगट, शिवाजी तळेकर, अशोक वाघ, गणेश लेंडे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती। तर यावेळी माजी मंत्री पिचड आणि आमदार पिचड यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। फटाक्यांच्या आतिषबाजीनं परिसर दणाणून गेला होता। मुळाखोरे पठार भागाच्या वतीनं आमदार पिचड यांची यावेळी पिढेतुला करण्यात आली। मुळा नदी बारमाही करून खऱ्या अर्थानं माजी मंत्री मधुकर पिचड यांनी शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्याचे प्रयत्न केले, असं मनोगत राष्ट्रवादीचे युवा नेते चंद्रकांत घुले यांनी व्यक्त केलं। भर दुष्काळामध्ये देखील या ठिकाणी रोटेशन जेव्हा आलं साहेब, त्यावेळेस संबंध या मुळाखोऱ्यातील जनतेच्या डोळ्यातून आनंदाश्रू उघळले आणि कळत नकळत सगळ्या लोकांनी, मुळाखोऱ्याच्या लोकांनी आपला सतशा या ठिकाणी त्रिवार धन्यवाद दिले। मित्रांनो, आंबीत असेल, बलटण असेल, कोथळ असेल, 6.5 दशलक्ष घनफूट हे पिंपळगाव खांड निर्मितीचं दशलक्ष निर्मितीचं धोरण असेल। या संदर्भात पिचड साहेबांनी केलेलं काम हे अत्यंत अलौकिक असं काम। पिचड साहेबांचं नेतृत्व सर्वव्यापक संबंध महाराष्ट्रावर पोहोचलं। पुरोगामी महाराष्ट्राच्या विचाराची मूल्य चौकट गडगड करत असताना पवार साहेबांसारख्या हिमालय एवढी उत्तुंग उंची असणाऱ्या नेतृत्वाला आदरणीय पिचड साहेबांनी या ठिकाणी साथ दिली आणि म्हणून हा महाराष्ट्र उभा राहिला। महाराष्ट्राच्या विकासाच्या संदर्भातल्या अनेक आघाड्यांवर आपण या ठिकाणी यशस्वी झालो। पिंपळगाव खांड धरणाचं पाणी मुळापट्ट्यामध्ये आल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं विकास झाला, असं यावेळी उद्योजक बबन गागरे यांनी म्हटलं आणि यापुढे आमदार वैभव पिचडांनाच साथ देऊ असंही आश्वासन दिलं। खरं तर संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळामध्ये होरपळतोय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ असताना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला हा एकमेव कार्यक्रम असा गायकर साहेब त्यास पाणी सोडण्यासाठी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम बनवलेला आहे। किती वेगळं चित्र पिचड साहेबांनी निर्माण केलं। पिंपळगाव खांड सारखं धरण बांधलं, नुसतं धरणच बांधलं नाही तर त्याचबरोबर जवळजवळ 15 ते 16 किटीवर अति आभाळवाडी ते पिंपळगाव खांड गायकर साहेब महाराष्ट्रामध्ये एकमेव असं उदाहरण आहे की एवढ्या कमी अंतरामध्ये 16 किटीवर बांधणारे एकमेव पिचड साहेब आहेत। आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आपल्याला हे दिवस बघायला मिळाले। पिचड साहेब खरं तर आदिवासी विकास मंत्री होते। मला नेहमी वाटतं जर पिचड साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते तर आज विदर्भ आणि मराठवाड्यासहित सगळीकडे आवर्तनं सुटली असती। खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा जर जलपुरुष कोणी असेल तर तो जलपुरुष म्हणजे आदरणीय पिचड साहेब आहे। पठार भागातील सर्वसामान्य माणसाच्या अडचणी सोडवण्याचं काम माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केल्याचं शांताराम गाडेकर यांनी म्हटलं। प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी पुढच्या काळात सांगावं, निवडणूक झाल्यावर तुझ्या बूथवर मतदान मला किती झालं ते दाखवून मग गप्पा हा पुढारी आणि गाव जरा वेगळं झालं। पुढारी इकडे फक्त साहेब आले का हात पुढे गप्पा मारते, गाव बाजूला आमच्या गावातून सांगायचं 100% करा तुमचं, आमची वावड आहे, अरे तुमची सांभाळ आमची गरज पाहता आम्ही आमच्या छाती लोकांना सांगतो विधानसभेला कोणी उभं राहिलं 4-2 मतं जर सोडली तर सगळीच्या सगळी आज मी काही जाहीर करतो, सगळीच्या सगळी मतं वैभवाला पडतील। मुळा नदीचं पाणी पळवण्याचे उद्योग सध्या सुरू आहेत। भविष्यामध्ये हे पाणी लाभ क्षेत्रासाठीच देण्यात यावं अशी मागणी मनसेचे किशोर डोके यांनी केली। हे चांगलं काम करा, आम्ही चांगलं म्हणतो, त्यांना सलाम करण्याची आमची निश्चितपणे धाडस आहे। आणि म्हणून या ठिकाणी हा परिसर जो असेल या परिसरामध्ये पाठीमागच्या महिन्यामध्ये जो पाणी सोडण्यावरून वाद निर्माण झाला, या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो सारगट साहेबांनी सांगितलं, परंतु या विभागातील पोलीस खात्याने आपलं घरचं काम आहे अशा पद्धतीने रात्री बेअपरात्री जाऊन कारखान्याची लोक आणून त्या ठिकाणी ढाबे सोडण्याचं जे काम केलं ते निश्चितपणे निंदनीय आहे आणि अशा प्रवृत्तीला आपण विरोध केला पाहिजे। या ठिकाणी सारगट साहेबांनी सांगितलं आणि माननीय मिनाथ पांडे साहेब आहे, आम्ही सर्व त्या ठिकाणी प्राण साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा नेला।
राज्यामध्ये दुष्काळाची स्थिती असताना माजी मंत्री पिचड साहेबांच्या दूरदृष्टी नेतृत्वातून हा भाग सुजलाम सुफलाम झाला असून आगामी काळामध्ये पिंपळगाव खांडचं पाणी लाभ क्षेत्रामधील शेतकऱ्यांनाच देऊ अशी ग्वाही आमदार वैभव पिचड यांनी दिली. दुष्काळाच्या संकट समयी देखील या ठिकाणी आलेलं पाण्यावर आलं आणि पाण्यावरचा आलेला आनंद आपल्या शहराचा आनंद खऱ्या अर्थाने आम्हाला पाहायला भेटलाय आणि हे सौभाग्य आपल्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकलं. आदरणीय पिचड साहेबांनी हे धरण बांधलं नसतं, आदरणीय अजितदादा पवार साहेबांसारखा नेता या ठिकाणी नसता का ज्यांनी या ठिकाणी ओळखलं काय. आम्ही सांगितलं साहेब या ठिकाणी छोटे मोठे धरण झालेले परंतु या ठिकाणी पिंपळगाव खांड सारखं धरण हे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निश्चितपणाने पूर्ण होणं गरजेचं आहे. हे धरण जर पूर्ण झालं नाही तर शेतकरी या ठिकाणी पाण्यापासून वंचित राहतील अशी भूमिका यावेळी सांगितलं. तर तेच आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी या ठिकाणी धोरण घेतलं. काही झालं तरी चालेल परंतु हे पिंपळगाव खांड धरण 100% पूर्ण होईल या दृष्टिकोनातून निर्णय घेतला आणि त्याचा आनंद खऱ्या अर्थाने आज आपण या ठिकाणी उपभोगू शकतो. हे खऱ्या अर्थाने मला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगावंसं वाटतंय. आज ज्यावेळेस आम्ही बघतोय की राज्यातली दुष्काळपर्यंत परिस्थिती मगाशी चंद्रशेखर आपणही आपल्या भाषणामध्ये सांगितलं का कांद्याची परिस्थिती काय झालेली आहे, पिकांची परिस्थिती काय झालेली आहे याच्यावर जास्त बोलणार नाही कारण की आपला आजचा हा कार्यक्रम सर्वपक्षीय आहे. परंतु सर्वपक्षीय असताना सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन याच्याच करतो, आभार आपल्या सर्वांचे याच्याच मागतो का जुनी आपली या ठिकाणी एक म्हण आहे ज्याची खावी पोळी वाजवावी त्याची टाळी. याच उपवतीने आज आपण या ठिकाणी हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे का ज्या माध्यमातून आदरणीय पिचड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी गोरगरीब माणसाच्या ताटामधली जी काही पोळी असेल ती देण्याच्या दृष्टिकोनातून आज खऱ्या अर्थाने काम झालेलं आहे आणि या कामाच्या निमित्ताने आपण जो काय सत्कार ठेवलेला आहे त्या सत्काराच्या बद्दल निश्चितपणाने आदरणीय साहेबांचे पण आणि साहेबांच्या वतीने मी माझे पण या ठिकाणी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. भविष्यामध्ये पिंपळगाव खांड धरण हे शेतकऱ्यांचंच झालं पाहिजे. यासाठी आता आपल्याला प्रत्येक सोसायटीची पाणी सोसायटी करायची आहे. त्याचे सभासद आणि पाणी परवाना सोसायटीनंच वाटायचा. हे काम आपल्या सर्वांना करायचंय असं मनोगत माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केलं. किती पाणी आणलं? 22 TMC पाणी. ज्या माणसानं स्वतःच्या आयुष्यात तुम्ही प्रेम केलं पाठवलं 22 TMC पाणी दिसलं असतं का कोणाला? एवढं पाणी माझ्या शेतकऱ्याच्या शेतात जातो तो आनंदी होतो याचा खरा मला आनंद आणि मला वाटतं की तो आनंद आपल्याला सगळ्यांना असाच राखायचा. पोरबन असेल, भारगाव असेल, आंगी असेल या गावाच्या जमिनीचं क्षेत्र किती मग त्याच्या फाया किती अडवायच्या त्या गावाच्या हिशोबाला पहिला अडवायला सांगा ना कसा सगळे प्रत्येक फाया कुठला न्याय चुकीचं आणि ते परत पाणी काढून न्यायचं पाणी करायचं. आज मी तुम्हाला सांगायला आलो की आपल्याला भविष्यातले निर्णय घ्यायचे पाणी राखायचे आणि म्हणून कधी घ्यायचं. मला परवा कोणीतरी काय अडचण सांगितलं म्हणजे पोलिसांनी आमची गचंडी धरते. पोलिसांनी शेतकऱ्याचा दिवेर शेतकऱ्याला पाणी शेतकऱ्याच्या मालकीचा कुठला हुकूम आहे? कोणत्या राज्यात राहतात? तुमच्या राज्यात जाणार आहे आमच्या येणार काळजी न करू. अजित पवारांचे मला मनापासून धन्यवाद मानायचे आणि मग लाडेवर भाषण केलं. मला आज आनंद आहे की राष्ट्रवादी घेऊन तर ते घेऊन सोबत पळावा काढला अजित दादा आणि मग अजितदादांनी फार मोठी मदत केली आणि सुनील तटकरे या सगळ्यांनी पद्मश्री पाहिजे आणि मला कितीवेळ सुद्धा नव्हते धरण की हे धरण करत असताना आपल्याला एक काम करायचं. कुठपर्यंत पाणी आपण देण्याचा निर्णय घेतलाय आबाळवाडीपर्यंत या पुस्तकात लिहिलंय त्या पुस्तकातच लिहिलंय झालं गावाला आणि मग आबाळवाडीपर्यंत आपण पाणी देणार. गायकवाड साहेब तुम्ही आणि हे सगळे लोक सगळे कामाला लागा. काय कामाला लागा? आता प्रत्येक इंटिरियरची आपल्याला सोसायटी करायची. पाणी वाटर सोसायटी
आणि पाणी वाटर सोसायटी वैभव घेऊन हे सगळे पोट नियम मी आणले. पोट नियम आणले. गावची मिटिंग करा. जशी आपण सेवा सोसायटी करतो तसं पाणी सोसायटी करा. मोटरवर पैसे वसूल करण्याचं काम करा. दुरुस्तीचं काम तुम्ही करा. ठिबकवर आपल्याला गेलं म्हणजे ठिबकचं काम करा. आमच्या जे पिंपळ करायचे या तुम्ही अण्णाकडे गेलो. अण्णानं सांगितलं साहेब वीज फक्त मला 8 तास द्या, जास्त वीज लागत नाही, पाणी मला बरोबर वापरायचं. सगळं मला मी ठिबकवर केलं. आपल्याला सोसायटी करायची, सोसायटीचं सभासद करायचं. पाणी परवाना सरकारकडे जायचं नाही. पाणी परवाना सोसायटीनं बांधला पाहिजे. याच्या क्लीन आहे सगळं. हे करून दिले कायदे. सरकारकडे मग पाणी परवानगी आता सुरू करा. ते काम आपल्याला सगळ्यांना करायचं. या कार्यक्रमासाठी नामदेव गाडेकर, ॲडव्होकेट दिलीप साळगट, तानाजी आहेर, सरपंच संदेश गाडेकर, अशोक वाघ, सुरेश कान्होरे, शांताराम गाडेकर, बंटी पांडे, निलेश गायकर, संतोष देवकर, दादा पाटील आहेर, गोरक्ष ढोकरे, गणेश आभाळे, अजिंक्य गाडेकर, सतीश धात्रक, वैशाली डोके, नवनाथ गाडेकर, रमेश आहेर, पप्पू आहेर, वैभव आहेर, अशोक गाडेकर, नाना तांगडकर, मोमीन सय्यद, ज्ञानेश्वर गाडेकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक चंद्रकांत घुले यांनी केलं तर सूत्रसंचालन निखिल शिंदे आणि गणेश लेंडे यांनी केलं, तर आभार दत्तात्रय गडगे यांनी मानले. यावेळी कार्यकर्ते, ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर.